जय शिवराय मित्रांनो, आपलं श्री महालक्ष्मी मातेचं दर्शन आता झालेलं आहे. कोल्हापुरातील बाकीच्या प्लेसेस आता आपण डिस्कवर करणार आहोत. सध्या आपण आहोत रंकाळा बस स्टँडजवळ आणि इथूनच जवळ असलेल्या श्री छत्रपती शाहू महाराजांच्या म्युझियमला आता आपण भेट देणार आहोत. इकडे जवळपास आम्हाला ट्रॅव्हल अवेलेबल नाही आहे, म्हणून आम्ही 3.5 किलोमीटर वॉकिंगने चाललेलो आहोत आणि तिकडे जाऊन म्युझियम आपण एक्सप्लोअर करणार आहोत. कोल्हापूरचा वडापाव म्हणजे इकडं तुम्हाला ब्रेड आणि वडा वेगळा भेटतो आणि ही चटणी ही काही अशा हिरव्या प्रकारची आहे. स्वादिष्ट आहे. स्ट्रीट फूड. कोल्हापूर शहरातून जात असताना बऱ्यापैकी जुन्या इमारती आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांचं संवर्धन आताच्या पिढीने देखील केलेलं आहे आणि सध्या ह्या कमर्शियल बिल्डिंगच्या स्वरूपात वापरल्या जातात. बांधकाम हे प्राचीन दगडी पद्धतीचंच आहे. आणि आपण पोचलो आहोत कोल्हापूर वस्तू संग्रहालय पुरातत्व विभागाच्या इथे. मेन एंट्रीजपासून आपण आतमध्ये जात आहोत. मेन सिटीमध्ये असूनही इथे खूप छान अशी शांतता आहे. समोर आपल्याला प्रशस्त वस्तू संग्रहालयाची बिल्डिंग दिसत आहे. समोर सुंदर असं जुन्या पद्धतीचं फाउंटन आणि अप्रतिम पॅलेस. गार्डनचं नाव आहे टाऊन हॉल उद्यान कोल्हापूर आणि इथेच आल्यानंतर तुम्हाला सकाळी 8 ते संध्याकाळी 5:30 या वेळात म्युझियम व्हिजिट करता येईल. वस्तू संग्रहालयाची आपली व्हिजिट झालेली आहे. आम्हाला फिरायला देखील अर्धा पाऊण तास गेला. आतमध्ये वस्तू संग्रहालय खूप छान पद्धतीने मेंटेन ठेवलेलं आहे. 6व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंतची जुनी चिनी मातीची भांडी, शस्त्रास्त्रे, वस्त्र, शाहू महाराजांनी वापरलेले वस्त्र आणि त्यांनी जर्मन आणि पर्शियन सेनेपासून एकत्रित केलेले वस्तू ह्यांचा देखील संग्रह आतमध्ये केलेला आहे. विविध प्रकारचे मराठी तलवार, शस्त्रास्त्रे, शिरस्त्राण, टोपी, वस्त्रे, त्यावेळचे अंगरखे, संपूर्ण शस्त्रासाठी लागणारं साहित्य आणि मॅप्स, त्यावेळची कालनिर्णय, दिनदर्शिका, पंचांगे, मातीच्या जुन्या चिनी मातीची भांडी, लाल मातीची भांडी, डेकोरेटिव्ह भांडी, त्याचप्रमाणे इतरत्र भेटणारी आणि उत्खननामध्ये सापडणारी काही महत्त्वपूर्ण अशी भांडी आणि वस्तू यांचा संग्रह आतमध्ये अतिशय सुंदररित्या ठेवलेला आहे. तर आपण कधी कोल्हापुरामध्ये आलात तर नक्कीच कोल्हापूर वस्तू संग्रहालयाला भेट द्या. हे खूपच अप्रतिम असं ठिकाण आहे. वस्तू संग्रहालय परिसरामध्येच आपल्याला स्वयंभू श्री कुकुटेश्वर महादेवाचं मंदिर आहे, तर इथं पण आपण दर्शन करा. सुंदर असं वस्तू संग्रहालय पाहिल्यानंतर आपण आलेलो आहोत रंकाळा तलाव कोल्हापूरला आणि इकडचं वातावरण देखील खूप शांत आहे. समोर सनसेट होत चाललेला आहे. थोडंसं नाश्ता पाणी करून आपण इथून निघूयात. या व्हिडिओची सांगता आपण इथेच करत आहोत. तुर्तास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच मला कळवा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.